नीट पेपरफुटी आंदोलनादरम्यान कथित पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब. अयोध्येतील राम मंदिराला विरोध करणारे काँग्रेस आणि समाजवादी पक्ष देणग्यांच्या कथित चोरीबाबत जनतेची दिशाभूल करत असल्याची संसदीय कामकाज मंत्र्यांची टीका. जन्ममृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक राज्यसभेतही मंजूर. वेळेवर नोंद करण्याला प्रोत्साहन देण्यासह उशिरा होणाऱ्या नोंदणीबाबत अधिक कठोर तरतुदी. राष्ट्रीय अन्न सुरक्षा सुधारणा विधेयक 2024 अंतर्गत कोणत्याही राज्याला किंवा लाभार्थ्याला मिळणाऱ्या अन्नधान्याच्या प्रमाणात कोणतीही कपात केली जाणार नाही. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्र्यांनी केलं स्पष्ट. राष्ट्रीय प्राधान्य आणि राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर भारतानं 2021 ते 2026 या काळात 36 देशातून 274 फरार गुन्हेगारांचं देशात प्रत्यार्पण केल्याची केंद्रीय गृह मंत्रालयाची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मंगल मिलन बैठकीत संसदेच्या आगामी कामकाजाशी संबंधित विविध विषयांवर साधक-बाधक चर्चा. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर ज्ञानदेव यशवंत पाटील उर्फ डॉक्टर DY पाटील यांचं आज कोल्हापूर इथं निधन. राजकीय सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश. पेपरफुटीच्या प्रकरणांसाठी नेमलेल्या विशेष न्यायालयानं CBIला उद्या संध्याकाळपर्यंत आरोपपत्रांची छाननी पूर्ण करण्याचे दिले निर्देश. आणि अमेरिका आणि इराण यांच्यात एकमेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोप सुरू. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांची ये-जा पूर्ववत व्हावी यासाठी अमेरिकेशी कोणतीही थेट चर्चा नाही, इराणनं केलं स्पष्ट.